निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या मनात काही प्रश्न आहेत की नेमकं नीतिमत्तेनं, निष्ठेनं, प्रामाणिकपणे समाजाला चांगली दिशानं राजकारण करणाऱ्या माणसानं राजकारण करावं का करू नये? मी स्पष्ट विचारतोय, करावं का करू नये? तुम्ही म्हणताल असं का म्हणायला हवं? बांधवानो, लोकसभेच्या निवडणुकीत आपण अतिशय भक्कमपणे माझ्या पाठीशी राहिलात. विधानसभेला सुद्धा धीरजभाईंना जवळपास 96,000 मतं त्या ठिकाणी पडली. आणि ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवत होतो, काय माझं आणि त्यांचं काय बांधाला बांध आहे का? माझी आणि त्यांची दुश्मनी आहे हो. पण मी समाजाचं नेतृत्व करत असताना माझी जबाबदारी आहे की एखादा राजकीय क्षेत्रातला माणूस जर ड्रग्सचं व्यसन आणून इथं आपल्या तरुण पिढीला बर्बाद करत असेल, मटक्याची बुकी चालवत असेल, क्रिकेटचा सट्टा चालवत असेल आणि यात्रा अनुदानाच्या माध्यमातून देवीसाठी आलेल्या पैशामध्ये भ्रष्टाचार करून त्या पैशाच्या ताकदीवर जर राजकारण करू पाहत असेल, तर अशा व्यक्तीला राजकारणातनं घरी बसवणं ही मला वाटतं कुठल्याही राजकीय नेतृत्वाची जबाबदारी आहे. आणि म्हणून मी ती निवडणूक लढवली. तुम्हाला जो पर्याय दिला अमरभैया मगरांचा, तुम्ही सांगावं इथं, तुम्ही आता तुळजापूर काय लांब नाही तुम्हाला. त्यांनी तुळजापूर मधल्या एकाही माणसाचं वाटोळं केलंय, अगर नुकसान केलंय, अगर वाईट काय केलंय असं एक जर माणूस तुळजापूरमध्ये भेटलं तर मला दावा. तुम्हाला पर्याय बी चांगला दिला. एक सुशिक्षित तरुण, एक चांगला माणूस, स्वच्छ आणि निर्मळ चारित्र्य असणारा माणूस. आणि त्या निवडणुकीत जर एका मताचा दर 30,000 रुपये असेल, तर मला तुम्हाला विचारायचंय, नेमकं 30,000 जर मत पडणार असेल, तर मग आमच्या माणसानं नेमकं कुठल्या बँकेवर रात्री डाका घालावा सांगा तरी आम्हाला. बरं, असं गृहीत धरा की जी माणसं 30,000 रुपये मताला खर्च करते, ती माणसं जर निवडून आली तर उद्या काय करणार आहेत? ह्या 30,000ची वसुली करतील का तुमचं काम करतील? काय माज होता, काय डान्स होता, काय ह्याचा उन्माद आहे एवढा? मला काय म्हणायचंय, जनाची सोडा मनाची तरी लाज वाटली का पाहिजे का नाही? बांधवांनो, ह्या पद्धतीने जर चालणार असेल, आम्हाला तर कंबळाबाई एका मिनिटात घ्यायला तयार आहे. तुम्ही सांगा फक्त. नुसतं मनुष्य दम आहे. आम्ही का लढतोय निष्ठेनं, आम्ही का लढतोय प्रामाणिकपणे, ह्याचा विचार तुम्ही करणार आहेत का नाही? जर उमरगा लोहारामध्ये एक प्राथमिक शिक्षक ज्याच्याकडे 10 लाखाची सुद्धा प्रॉपर्टी नाही, ती शिक्षक 3 टर्मच्या कोट्याधीश आमदाराचा पराभव करू शकत असेल जनतेच्या जीवावर, तर नेमकं तुळजापूरमध्ये काय वेगळं आहे? चांगली माणसं, निर्मळ माणसं नकोत का राजकारणात? नेमकं कशासाठी करायचं हे सगळं?